समोर दासत्व निकट हनुमंत पै केले. उरण या तालुक्यात मुलेखंड या गावात उरण या तालुक्यात मुलेखंड या गावात पालखी निघाली मानाची, पालखी निघाली मानाची. आमचं आराध्य दैवत मारुती रायाची, आमचं आराध्य दैवत मारुती रायाची. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू आवर धीरज मानसी यूट्यूब चॅनल. सो वाजलेत सकाळचे 5:30 आणि आम्ही चाललो गावाला, कारण आज आहे हनुमान जयंती. सो तुम्हाला सर्वांना हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. मी आज इकडे आहे पेणला, म्हणून मी चालले गावाला. कारण यावर्षी आमच्या गावातला जो मंदिर आहे हनुमंताचा, तो आमच्या म्हात्रे कुटुंबाच्या ताब्यात दिलेला आहे. त्याच्यामुळे खूप मोठ्या जल्लोषात उत्सव साजरा करणार आहे तो. त्याच्यामुळे मी तुम्हाला इकडची मजा दाखवते आणि मग दुपारी तिकडे गेल्यावरती तिकडची उरणची मजा दाखवते. सो चला. आज बघा किती सामसूम वाटते. काल इथंच यात्रा होती. पृथ्वी मोल नवरत्नाचा हार होता. अयोध्येला जाणार आहे किंवा भरताला सुद्धा ज्याला सांगितलं हनुमंताने सांगावं की प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी तुमच्या भेटीला येतात. त्या ठिकाणी अग्नीमध्ये काष्ट लावून अग्नी लावून त्या ठिकाणी भरत सुद्धा अग्निप्राशन करणार होतं बरं का. भरतावर केलेला उपकार. चौथा उपकार म्हणजे लक्ष्मण माझ्यामध्ये राम आहे. आत्मरूपी गणेश म्हटलंय तो परमात्मा कुठे? परमात्मा आहे. आम्ही परमात्मा बोलतो पण परमात्मा बोला. ज्ञानोबराने 11व्या अध्यायामध्ये त्या रामाची ओळख करून दिली. आत्मरूपी गणेश तो राम वेगळा नाहीये, तो एकाच्या हृदयी आणि गोडी साखरेच्या नाही, प्रत्येकाच्या हृदयामध्ये तोच राम आहे. फक्त अवताराने घेतात. अवताराच्या राशी किंवा अनंत अवतार घेतली भक्ता. काय कोणाला राम आवडतं, कोणाला कृष्ण आवडतं, कोणाला पंढरीचा पांडुरंग परमात्मा, कोणाला गणपती, पण एकच एक हरी आत्मा आणि जीव शिव सम वाया दुर्गमा नगाय म्हणा. आणि अशी सभा भरली. त्या सभेमध्ये हनुमंतरायाकडे उभे आहेत. सीतामाईला सांगावं हनुमंतराया, पृथ्वी मोल असा नवरत्नाचा हार मी तुम्हाला दिला, तो तुम्ही चावून फेकून दिला. तुम्ही म्हणता याच्यामध्ये राम नाहीये, याच्यामध्ये राम नाहीये. राम कशामध्ये? राम तुमच्यामध्ये आहे का? तेव्हा आधी कारणाने भक्तीच्या सामर्थ्याने प्रभू परमात्म्याच्या नामाने भर सभेमध्ये हनुमंतराय उभे राहिले. माई राम बघायचे, तुम्हाला राम बघायचे. सर्वांच्या समोर त्या ठिकाणी हनुमंतरायाने हृदय पाडलं आणि हृदयामध्ये प्रभू परमात्मा दाखवला. एका ठिकाणी प्रभू परमात्मा आहे, सीतामाई आहे, लक्ष्मण भैया आहे आणि समोर दासत्व निकट हनुमंत पै केले. म्हणून देखील रामचरण असं का दाखवलं? एवढं सामर्थ्य कुठून आलं? तर फक्त आणि फक्त श्रीरामाची सेवा केली, दास सेवा केली, भक्ती केली आणि भक्तीचा वर म्हणून भर सभेमध्ये जैसा हृदयामध्ये मी राम असता सर्व सुखाचा आराम होता. भ्रांता श्रीकाम विषयावरी तो राम मंदिरात न दाखवता, देहरूपी मंदिरामध्ये या समाजाला माझ्या हनुमंतरायाने भक्तीच्या सामर्थ्याने राम दाखवला. म्हणून त्या ठिकाणी तुकोबऱ्या अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये त्या ठिकाणी हनुमंतरायाने विचारतात, काय भक्तीच्या त्या वाटा? काय भक्तीच्या त्या वाटा?
जेवण बनवणारे भरपूरच आहेत. बनवलेला आहे. सगळं जेवण बोलतो मीच बनवलेलं आहे. खोटं 1 नंबरचं. त्याच्यात काय भात भाजी. दमलात पप्पा? दाल बनवली. ₹501 श्री शशिकांत ज्ञानेश्वर पाटील. त्याला नम्र विनंती आहे की कोणी महाप्रसादाचा लाभ घेतल्याशिवाय कोणीही जायचं नाही. किलो तांदूळ याचं दान केलेलं आहे. तरी सकाळचे 8 वाजायला आले सकाळचे आणि मात्रे जेवायला म्हणजे महाप्रसाद आहे. पिढी मात्रे साहेबांना विनंती करतो की आपल्या तो खायला शुभारंभाचे बसलो. मौन माझ्या देवाला आवडे गोमाळ रुईच्या पानांची. पालखी निघाली मानाची, पालखी निघाली मानाची. आमचं आराध्य दैवत मारुती रायाची, आमचं आराध्य दैवत. आमचं आराध्य दैवत मारुती रायाची. चैत्र पौर्णिमेला पालखी निघत मनाची तिन्ही गावातून, मनाची तिन्ही गावातून. गुलाल उधळूनी सारे नाचती आज
रोज बेभान हो